उत्तमाची उरे कीर्ती मागे रती माई के दुखाची जनीती नाही आदियंती अवसाना पांडुरंगा करू
पावन झालो चराचरी। श्री राधा मेरी स्वामिनी, मेरा धै जी को दास। जन्म जन्म मोहि दीजियो हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विष्णुत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, वरणो रघुवर विमल जसो जोदायको फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक, जगाचा चालक मालक असणारा पंढरीशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि हृदयवळ भक्त, देहूचे सुप्रसिद्ध साधू पंचवतारी जगद्गुरु श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा मानवी देहाला उपदेश करणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल। अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा पचार द्यायचा, तो म्हणजे असा। आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा उरणालय भक्त वांझा कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेने अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता, किंवा गतीर वरदा प्रभू साक्षी निवासम शरणम स्रोत प्रभू प्रलय स्थानम निधानम बीज मव्ययम असं असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं साधू संतांच्या कृपाशीर्वादानं भराडखेडा आपल्या या गावामध्ये श्री बाळकृष्ण महाराजांच्या कृपेने व श्री दीनानाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आसाराम महाराज आडगाव व मस्की गुरुजी यांच्या प्रेरणेने व कृपाशीर्वादाने चालू असलेला हा अखंड नाम सप्ताह। आणि या सप्ताहामध्ये आज 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पदानी पामराच्या वाटेला आलेली आहे, हे माझं परमभाग्य समजेल। खऱ्या अर्थानं अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये गोड असं आपण या सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून प्रथमतः मी सर्व गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। मला वाटतं तुम्ही एकदा तुमच्यासाठी जोरात टाळी वाजवावी, कारण सगळेच अगदी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, म्हणून प्रथमतः मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेल। अभंगाचा विस्तार या ठिकाणी मला करायचा आहे, पण या कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी साथसंगत मला लाभलेली आहे, महाराष्ट्रातील नामांकित नामवंत दिग्गज मंडळी एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे। ज्यांनी सुरुवातीला अगदी सुंदर गोड अशी चाल गायली, आदरणीय हरिभक्तपरायण
भजन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार श्री संतोषजी महाराज वाघ या ठिकाणी आहेत. महाराजांचे धन्यवाद व्यक्त करेल. त्याचबरोबर भजन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण भगवानजी महाराज गाडेकर या ठिकाणी आहेत. महाराजांचे धन्यवाद. त्याचबरोबर भजन सम्राट संगीत विशारद संगीत अलंकार आदरणीय हरिभक्तपरायण तुळशीरामजी महाराज दाभाडे या ठिकाणी आहेत. महाराजांचे धन्यवाद. पंगत झाली नाही का? टाळ्या जरा. तेच म्हणलं पंगत झाली का झाली नाही. टाळ्या जोरात वाजवा. मृदंगाला त्यांची सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे. अगदी या महाराष्ट्रामध्ये वाजवणारे खूप आहेत महाराज. मृदंग वाजवणारे लोक भरपूर झाले. देखाना खपाना बितडाच्या कडे वाजवणारे भरपूर झाले, पण वाजवण्यामध्ये काहीतरी क्वालिटी असावी. अगदी ज्यांचं सुंदर असं वाजवणं या ठिकाणी आहे हरिभक्तपरायण मृदंग विशारद माऊली महाराज या ठिकाणी आहेत. जोरात टाळी वाजवा. त्यांच्याच तोडीस तोड असणारे मृदंग विशारद हरिभक्तपरायण उमेशजी महाराज ठोंबरे या ठिकाणी आहेत. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि आजच्या या कीर्तनाचे यजमान जे आहेत आदरणीय नारायण आसाराम भालेकर, त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचा योग मला प्राप्त झाला. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि अगदी आपल्या सप्ताहाचं गोड असं आयोजन नियोजन ज्यांनी केलेलं आहे आदरणीय हरिभक्तपरायण बळीराम महाराज ढाकणे आहेत. सर्व स्टेजवर उपस्थित असणारी सर्व हरिभक्तपरायण मंडळी सगळ्यांच्या चरणी मनापासून मी सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होईल. आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील श्री गणेश साऊंड दादांसाठी एकदा जोरात टाळ्या. दादांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करेल. आणि आपण सर्व श्रोते मंडळी बहुसंख्येने उपस्थित राहिलात, तुमचेही मनापासून धन्यवाद. अगदी या ठिकाणी कीर्तनासाठी केळीगव्हाणवरून काही माझ्यावरती अगदी नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. त्याच्यामध्ये आमचे आबा असतील आणि त्यांची सर्व सहकारी मंडळी या ठिकाणी आहेत. तुमच्याही मनापासून मी धन्यवाद आभार व्यक्त करेल. त्याचबरोबर बदनापूरला ज्यांनी माझं कीर्तन घेतलं आदरणीय आमचे गणेश दादा या ठिकाणी आहेत. दादांचेही धन्यवाद व्यक्त करेल. आणि सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामचिंतनाला सुरुवात. मस्तक आहे पायावरी तर या ठिकाणी 3 YouTube चॅनल उपस्थित आहेत. त्याचं नाव काय? अखंड हरिनाम YouTube चॅनल या ठिकाणी आहे. 2 एकच आहे का? इकडं 16 कीर्तनाचा, अजून परंपरा कीर्तनाची. वा, फार गोड नाव आहे. तुमच्याही मनापासून मी धन्यवाद व्यक्त करेल. ऐका, जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडल्या या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबार या मानवी देहाला उपदेश करतात. बाबा, हा मनुष्य जन्म तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. माणसाला सुखाची अपेक्षा आज लागलेली आहे. या सुखासाठी माणूस धडपड करतो, पण हवं ती सुख माणसाला भेटत नाही आणि दुःख मात्र भेट दिल्याशिवाय राहत नाही. मग हे सुख जर पाहिजे असेल तर तुकोबारायांनी आपल्याला या ठिकाणी उपदेश केलेला आहे. माझं सांगणं असतं, आपण फार भाग्यवान मंडळी आहोत, कारण तुमचा माझा जन्म या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झालेला आहे. संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली, पुनीत झालेली ही महाराष्ट्राची माती आहे.
जगद्गुरु तुकोबाराय असतील, ज्ञानोबाराय असतील, नाथ महाराज असतील, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत सोयराबाई, संत भगवान बाबा असतील, या सगळ्या संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही महाराष्ट्राची माती आणि त्या भूमीमध्ये, या मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ पावन तो जेते हरिचे दास जन्म घेती. दादा, या महाराष्ट्रामध्ये संतांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. माझं सांगणं असतं, महाराष्ट्रामध्ये कुठेही कीर्तन असो, कुठेही सप्ताह असो, कुठेही प्रवचन असो, महाराष्ट्रातील कीर्तनकार येतात. संतांचं सामर्थ्य, संतांचा अधिकार, संतांचं जीवन चरित्र त्या ठिकाणी आपल्या समोर मांडत असतात. पण महाराज लोकांनी किती जरी आरडून ओरडून घसा ताणून सांगितलं, त्याचं आचरण जर माणसाच्या जीवनात नसेल, त्या गोष्टीला अर्थ नाहीये. आपल्या सप्ताहाला 40 वर्ष पूर्ण होतात. किती होतात? 40 वर्ष आपल्या सप्ताहाला पूर्ण होतात. पुरुष मंडळ, बोला माझ्याशी थोडं. मला सांगा, या 40 वर्षामध्ये तुम्ही आतापर्यंत कमीत कमी 3-4 हजार कीर्तन ऐकले? 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 काय दुखत आहे का तुमचं? बोला ना, बोला माझ्याशी. या 40 वर्षामध्ये 2 धरा, जास्त सांगितलं तर 2000 तर सहज धरा. या 40 वर्षामध्ये 2000 कीर्तन आपण ऐकलेली आहेत. मला सांगा, तुमच्यात काही बदल नाही झाला का? नाही झाला. हा सप्ताह बदल होण्यास करता आहे. मला सांगायचे तुम्हाला, महाराज किती सांगतायत याला महत्व नाहीये, त्याचं आचरण आपल्या जीवनात किती आहे या गोष्टीला जास्त महत्व आहे. संतांचं जे सामर्थ्य आहे, संतांचा जो अधिकार आहे, संतांचं जे जीवन चरित्र आहे, माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामरानं काय तुकोबारायांचं वर्णन करावं? संतांचं वर्णन करण्याकरता संतच असावं लागतं. संतांचे 4 प्रकार सांगितले: साधारण, साधक, साधू आणि संत. साधारण म्हणायचं कोणाला, साधक म्हणायचं कोणाला, साधू म्हणायचं कोणाला आणि संत म्हणायचं कोणाला? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर हे 6 विकार ज्यांनी केले धारण ते झाले साधारण. बारीक आहे का बरं? हे 6 विकार ज्यांनी केले धारण ते झाले साधारण. हेच 6 विकार ज्यांनी ठेवले धाकात ते झाले साधक. हेच 6 विकार ज्यांनी टाकले धुवून ते झाले साधू. आणि याच 6 विकारांचा ज्यांनी केला अंत ते झाले ज्ञानोबा, तुकोबा आणि भगवान बाबांसारखे संत. कोणाला म्हणावं संत? जगाच्या पाठीवर संत भरपूर झाले बाबा. पोटासाठी फिरणारे संत जगात भरपूर झाले. भगवे कपडे घालून फिरणारे संत जगात भरपूर झाले. शास्त्र सांगतं त्यांना संत म्हणता येत नाही. संत म्हणावं कोणाला? ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवर, कारण तेची संत तेची संत ज्यांचा हे. आणि असेच असणारे जगद्गुरु श्री तुकोबाराया. अधिकार सामान्य नाहीये. संत म्हटले तुकाराम तुकाराम अभंगातून मानवी देहाला उपदेश करतात. अभंगाचं पहिलं चरण.
नाही घ्यावा तेने विड जीवा सुखडोय. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु श्री तुकोबाराय मानवी देहाला उपदेश करतात. थोडस बारकाईने ऐका. इथं प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबारायांनी मानवी देहालाच का उपदेश केला, पशु पक्ष्यांना का केला नाही, इतर प्राण्यांना का केला नाही? त्याचं कारण आहे दादा, देवानं तुम्हाला मला हा नरदेह दिलेला आहे. या देहाच्या सोबत आपल्याला कर्तृत्व दिलं आणि कर्तृत्वासोबत आपल्याला भोक्तृत्व सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे मनुष्य कर्मही करतो आणि केलेल्या कर्माची फळं देखील त्याला भोगावी लागतात. पशु पक्ष्यांना का उपदेश केला नाही त्याचं कारण आहे, पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम, त्यांच्याकडे फक्त भोक्तृत्व आहे. ते कर्म करू शकत नाहीत. केलेल्या कर्माची फळं ते भोगतात. आणि संतांचा जर विचार केला तर संतांकडे फक्त आणि फक्त कर्तृत्व आहे, संतांकडे भोक्तृत्व नाहीये. बरेच लोक म्हणतात ताई संतांचा देवाजवळ वशिला आहे. ऐका, आपण म्हणत असतो ज्याचा आहे वशिला तो जाईल आणि ज्याचा नाही वशिला तो जाईल, म्हणत असतो आपण. संतांचा देवाजवळ वशिला आहे, आपला हा झालेला गोड असा गैरसमज आहे. दादा नाही, संतही कर्म करतात, पण कर्म करत असताना संत ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करतात आणि केलेलं कर्म ते देवाला अर्पण करतात, म्हणून त्यांना ते भोगावं लागत नाही. आपल्याला करावंही लागतं आणि ते फेडावं सुद्धा लागतं. ते कर्म आहे, ते कुठून येईल कसं येईल आपण सांगू शकत नाही, परंतु ते आपल्यापर्यंत येतं आणि त्याची फळं माणसाला भोगावी लागतात. केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मिले ऐसे किती. संत म्हटले माणसाचं जसं कर्म असेल तशी त्याला त्याची फळं भोगावी लागतात. ऐका, जीवन जगत असताना नाही आपल्याला एखाद्याचं चांगलं करता आलं, कोणाचा वाईट करायचा विचार कधी डोक्यात आणायचा नाही. एक सुंदर भाव आहे, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना, बन न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, नहीं कभी शैतान बनो तुम, नहीं कभी शैतान बनो, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का कर देना, पुष्प नहीं बन सकते तुम, कांटे बनकर रहना, कांटे बनकर रहना, कांटे बनकर नाही. आपल्याला एखाद्याचं चांगलं करत आलं, कोणाचं वाईट करायचा विचार करायचा नाही, आपली कर्म आहेत. आणि म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराया मानवी देहाला उपदेश करतात, हा नरदेह प्राप्त झालेला आहे आणि सुख जर पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करून घ्या. पहिल्याच चरणात पहिलाच शब्द तुकोबारायांनी वापरला, आपुलातो एक. आपुलातो, देवाला आपलंसं करायचं. पहिला म्हणून माझ्याशी बोला, मला सांगा देव आपला आहे का? बचत गट बोला, देव आपला, देव आपला, मंदिरातला देव आपला, हा देव आपला. आता हो म्हणलं, पण तो देव आपला आहे का नाही? असं असं करा किंवा असं असं करा. देव आपला, पुरुष मंडळ तुमचं काय म्हणणं आहे? देव आपला आहे, परत बदलू नका, एका मतावर ठाम राहा. देव आपला आहे, तुम्ही म्हणता देव आपला आहे. आता मला सांगा, तुम्हाला जर समजलं असतं देव माझा आहे, देव आपला आहे, देव अंतःकरणात आहे, तर तुम्ही इतका सायासानं प्रपंच केला, मग कसं म्हणता देवा? संत म्हटले सायास करीसी प्रपंच हारीसी न बजसी. ज्या अर्थी तुम्ही इतका सायासानं प्रपंच करत आहे त्या अर्थी तुम्हाला मला समजलेलं नाही देव आपला आहे, देव अंतःकरणात आहे. आपण आपलं कोणाला मांडलेलं आहे? बहीण माझी, भाऊ माझा, आई माझे, वडील माझे, काका माझे, काकी माझे, दाजी माझे, ही सगळी नातीगुती आपण आपली मांडली. दादा ही नातीगुती ज्याला म्हणतो गोत्यात आणतात ती नात्यातली, कळतंय का? नात्यातली ती ही नातीगुती आपण आपली मांडली. पण माणसावर जर वाईट वेळ आली ना तर या वाईट वेळेला आपली हीच नाती
बायको असेल, मुलगा असेल, आई असतील, वडील असतील, ही नाती माणसाला सोडून बाजूला जातात. माणसाची वेळ चांगली असेल तर प्रत्येक जण आपल्या जवळ येतो. माणसाची वेळ जर चांगली असेल तर प्रत्येक व्यक्ती आपल्या जवळ येतो. पण माणसाची वेळ जर खराब असेल तर आपलीच आपल्याला सोडून जातात. मग ज्ञानोबाने म्हटले, कवनाचे मायबाप कवनाचे नाही. ही नाती गोती आपली मानू नका. तुकोबराय म्हटले, देवाला आपलंसं करा. आणि माणसाला संकटातून सोडवणारा एकच आहे, तो म्हणजे भगवान परमात्मा. सोडवणार या जगात दुसरं कोणी नाही. एका चक्रपाणी वाचवूया. भगवंत जर सोडला तरी बाकीची नातीवती फक्त म्हणायला असतात. ऐका, माणसाला संकटातून सोडवणारा फक्त भगवंत आहे. तुम्हाला मी पुरावा देऊन जाईल. आपण महाभारत पाहिलं असेल, महाभारत ऐकलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल. दादा, त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. माझा मुद्दा विसरू नका. आपलं कोण याच्यासाठी मी उदाहरण सांगणार आहे. त्या महाभारतामध्ये धर्मराजा होता. त्या धर्मराजाला द्यूत खेळायचं ज्ञान नव्हतं. द्यूत म्हणजे जुगार. आताच्या काळात काय म्हणतात दादा त्याला? आहे का गावात आहे बाबा? लोक इतके विचित्र निघाले. हनुमंतराय समोर बसतात आणि त्यांना राणी दाखवते. त्या ब्रह्मचारी बाबाला एवढे विचित्र लोक निघाले. खेळत जाऊ नका, ते व्यसन फार वाईट आहे. तो धर्मराजा होता, त्याला ते खेळायचं ज्ञान नव्हतं. त्या धर्मराजानं काय केलं, जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या आणि शकुनी मामा भांजे म्हणून त्या कवड्या टाकायचे आणि त्यांचा डाव बसायचा. आपल्यासारखं नाही 10-20 रुपयावर चहा पाण्यावर, इस्टेटीवर, प्रॉपर्टीवर, घरादारावर डाव चालत होता. तो धर्मराजा डावावरती बसला आणि त्या धर्मराजानं काय केलं, खेळता येत नव्हतं तरीही अगोदर स्वतःला डावावरती मांडलं. मुद्दा विसरू नका, आपलं कोण याच्यासाठी सांगणार आहे. अगोदर स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः डावामध्ये हरला. नंतर भीम बोलवला, नकुल बोलवला, सहदेव बोलवला, सगळेजण बोलवले आणि सगळेजण त्या डावावरती मांडले. सगळ्यांना डावामध्ये हरला. स्वतःच्या हक्काचा पैसा मांडला, स्वतःच्या हक्काचं घर मांडलं, स्वतःच्या हक्काची जमीन त्या डावावरती मांडली आणि सगळ्या गोष्टी तो डावामध्ये हरला. हरल्याच्या नंतर धर्मराजा दुर्योधनाला म्हणतात, दुर्योधना आता डाव बंद करावा लागेल. दुर्योधनानं विचारलं, का रे दादा, का डाव बंद करायचा? काही नाही म्हणे, माझ्याकडे मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलं नाही म्हणून डाव बंद करायचा. दुर्योधनानं सांगितलं, दादा सगळं संपलं नाहीये, अजून एक गोष्ट तुझ्याकडे आहे. नाही रे, सगळं संपलं. भावासकट घरदार, पैसा, जमीन सगळ्या गोष्टी मांडल्या, आता मांडण्यासाठी शिल्लक काही राहिलेलं नाही. दादा अजून एक गोष्ट शिल्लक राहिली आहे. तुझ्याकडे जी गोष्ट शिल्लक राहिली का, ती तुझी द्रौपदी राहिली. आणि त्या सत्यवचनी असणाऱ्या धर्मराजानं द्रौपदी मातेला सुद्धा त्या डावावरती मांडलं. जे नको घडायला होतं तेच घडलं. द्रौपदी मातेला सुद्धा डावामध्ये हरल्या बरोबर दुर्योधनानं दुःशासनानं सांगितलं, दुःशासना जा आणि द्रौपदीला दरबारात घेऊन ये. दुःशासन गेला, द्रौपदी मातेच्या केसाला धरलं, फरफडत ओढत दरबारामध्ये आणलं. आणल्याबरोबर त्या दुर्योधनानं द्रौपदी मातेला पाहिलं आणि तो दुर्योधन दुःशासनाला म्हणतो, दुःशासना अरे बघतोस काय, ओढ तिची साडी. जुगारामध्ये जिंकले रे आपण तिला, डावामध्ये जिंकले रे आपण तिला. होती ती आतापर्यंत आपली वहिनी, पण आता झाली ती आपली दासी. ओढ तिची साडी. आणि त्या दुःशासनानं द्रौपदी मातेची साडी ओढायला सुरुवात केली.
दातामध्ये धरली पण नाही आवरली. ज्यावेळी लक्षात आलं माझी लाज ओढली जातीये, माझ्या लाजेचं रक्षण करणारं जगामध्ये कुणी राहिलं नाही, त्यावेळी माझ्या द्रौपदी मातेनं 2 हात वरती केले. द्रौपदी मातेनं जगाच्या मालकाला भगवंताला आवाज दिला, ऐका आपलं कोण देव इतके धावून आले, इतके धावून आले, इतके धावून आले, त्वरा झाला गरुडा टाकीला मागे, देव इतके धावून आले आणि माझ्या द्रौपदी मातेच्या लाजेचं रक्षण देवानं केलं. कौरवी पांचाली दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचे, दुःशासन साडी ओढायचा, देव साडी पुरवायचे. दादा नुसत्या साड्याच पुरवल्या नाहीत, जगाचे मालक स्वतः साडी झाले. म्हणून कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रहरण वस्त्रे कैशी झाली माऊली. माझं उदाहरण संपलंय, सिद्धांत लक्षात घ्या. द्रौपदी मातेच्या समोर सगळे नातेवाईक बसलेले होते, 5 पती बसलेले होते. एकही कामाला आला, संकटामध्ये एकही कामाला आला. कामासाठी कोण आलं? आपुला देवच धावून आले. म्हणून तुकोबरा म्हटले, तो देव माणसाला संकटातून सोडवणार आहे, म्हणून त्या देवाला आपलंसं करा. जगात प्रत्येक माणूस दुःखी आहे, आज कोणत्या ना कोणत्या गोष्टीनं प्रत्येक जण दुःखी आहे. कोणाला गाडी नाही म्हणून कोणी दुःखी, कोणाला घर नाही म्हणून कोणी दुःखी, कोणाकडे पैसा नाही म्हणून दुःखी, कोणाकडे जमीन नाही म्हणून दुःखी, कोणाकडे मुलं नाहीत म्हणूनही दुःखी आहे. पण मी सांगेल, पण महिला मंडळ ऐका, ज्यांना 5 पुत्र होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांना 4 होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांना 3 होते का त्या पण दुःखी होत्या, ज्यांच्याकडे 2 होते का त्या पण दुःखी होत्या, आणि ज्यांच्याकडे 1च होता का त्या पण दुःखीच होत्या. 5 होते, 5 महिला मंडळ. कोणाला होते? खाली बसलेले सांगा आईचं नाव. भागवत ऐकलं ना तुम्ही? हा, भागवत ऐकलं ना? मग सांगा 5 पुत्र कोणाला होते? बचत गट, कुंती माता, बरोबर. त्यांच्या वाटेला काय आलं? 5 होते पण दुःख आलं शेवटी. ज्यांना 4 होते, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यांच्या आईच्या वाटेला पण दुःख आलं. ज्यांना 3 होते, रावण कुंभकर्ण विभीषण, आईचं नाव? रामायणाचा तुमचा काही संबंध नाही का?
आहे का काय म्हणजे काय पद्धत आहे काही काय होतं त्यांच्या आईचं नाव रावण माहिती का रावणाच्या आईचं कैकसी माता बरोबर आई बरोबर उत्तर दिलं त्यांच्यासाठी टाळी वाजवायची कैकसी माता त्यांच्याही वाट्याला दुःख आलं ज्यांना दोनच होते कृष्ण आणि बलराम आता 6 कंसानं मारले हा भाग वेगळा आहे पण त्यांच्याही वाट्याला दुःख आलं आणि ज्यांना एकच होता तुम्ही म्हणाल ताई कोणाला होता एक भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे महात्मा अंग यांचा पुत्र वेन एकुलता एक पण अतिशय दुष्ट वृत्तीचा आहे मला सांगायचं एक ज्यांच्याकडे आहेत तेही दुःखी आहेत ज्यांच्याकडे नाहीत ते पण दुःखी आहेत आणि माणसाला का दुःख भोगावं लागतं त्या दुःखाचं कारणही आहे आपलं जीवन स्वतंत्र नाही संतांचं जीवन स्वतंत्र आहे संत जेव्हा या मृत्यू लोकामध्ये आले उजळा वया आलो वाटा पोटा आणि वाडा आणि जाताना सुद्धा आपुल्या माहेरा जाईना मी आता आपुल्या माहेरा संतांचं जीवन स्वतंत्र आहे तुमचं माझं जीवन परतंत्र आहे म्हणून माणसाला दुःख भोगावं लागतं तुकोबराय तेच सांगतात हे दुःख नाहीसं करायचं असेल आणि जर पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करा म्हणून आपुला तो बाबा आपलं असं झालेलं आहे मला म्हणलं लक्ष इकडे द्या आपलं असं झालेलं आहे आपल्या जीवनामध्ये एक देव राहिलाच नाही वार बदलला की आपला देव बदलला जातो सोमवार आला की महादेवाकडे जातो मंगळवार आला की देवीकडे जातो बुधवार आला की पांडुरंगाकडे जातो गुरुवार आला की दत्तात्रेयकडे जातो शुक्रवार आला की संतोषी मातेकडे जातो शनिवार आला की शरण शरण आणि रविवार आला की परत
संत म्हटले सुख कुठं आहे? सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे. या सुखासाठी माणूस जो धडपड करतोय ते सुख जर पाहिजे असेल तर तुम्हाला देवाला आपलंसं करावं लागेल. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा, सर्व सुखाचे आगर जणी म्हणे, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सगळ्या संतांनी सांगितलं सुख देवाजवळ आहे, सुख देवाच्या चरणाजवळ आहे, म्हणून त्या देवाला आपलंसं करायचं. बाबा आज या जगात असे नास्तिक लोक जन्माला आली, ते म्हणतात ताई आम्ही देवाला मानत. देवाला न मानणारे लोक जगात भरपूर आहेत. पण मी सांगत असते तुम्ही जरी देवाला मानत नसले तरी देव तुम्हाला मानतोय म्हणून तुम्ही या जगात वावरताय. ज्या दिवशी देव तुम्हाला मानायचं सोडून देईल बाबा त्या दिवशी तुमच्या दारात गर्दी असेल. विचारा ना कशाला? राम नाम पुढचे म्हणत असतात राम नाम सत्य, मागचे म्हणतात शिरापुरी का. माणसाच्या जीवनाचं सार नाहीये. भगवंताला देवालाच आपलंसं मानायचं. आपण एक मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर एक चुकी आपण करत असतो. त्या देवाला नाही मानलं तरी इथल्या देवाला माना, या देवाला तरी माना. आपण मंदिरामध्ये जातो, पहिल्या सेकंदाला देवाच्या समोर जातो, दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला देवाच्या चरणावर डोकं ठेवतो, चौथ्या पाचव्या सेकंदाला आपण देवाच्या समोर पाहतो आणि देवाचं दर्शन करण्याकरता आपण गेलेलो असतो. पण आपण लोक काय करतो? तिथं गेल्यानंतर एक चुकी करतो. सगळेच काय करतो? आपण ज्या देवाला पाहण्यासाठी जातो त्या देवाच्या समोर डोळे झाकून उभे राहतो. गेलतो कशासाठी? देवाला पाहण्यासाठी. तिथं जाऊन आपण डोळे झाकून उभे राहतो. मग तो भगवंत आपल्याला सांगत असतो बाबा माझं दर्शन घेतलंय, पण तुझ्या शरीरामध्ये तुझ्या अंतःकरणामध्ये जो देव लपलेला आहे कुठंतरी त्या देवाचं दर्शन तू घे. इथे एक सेन्स आहे बाबा आपल्या, आणि त्या सेन्सचं नाव आहे तैसा हृदयामध्ये मी असता सर्व सुखाचा. तुमच्या माझ्या अंतःकरणात देव आहे. प्रत्येकाच्या हृदयात कणाकणात घटाघटात सर्व घटी राम देहा देही सूर्यप्रकाश. संत म्हटले देवाही 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 हृदय मंदिरी शोधून पाही देव नटला नाना पारी देव नटला सुखात पाहिजे असेल तर त्या देवाला आपलंसं करा. नाहीतर जीवन जगत असताना ज्या माईक गोष्टी, जे माईक पदार्थ आज डोळ्याला दिसत आहेत या सगळ्या गोष्टी सोडून जाणाऱ्या, दुःख देणाऱ्या गाडी असेल, पैसा असेल, जमीन असेल, धन असेल, संपत्ती असेल, बायको असतील, मुलं असतील, या माईक गोष्टी माणसाला दुःख देतात आणि या माईक गोष्टी माणसाला सोडून जावं लागतं. एरती माईके दुःखाची जनिती नाही आधी नांती अवसान. या माईक गोष्टी जीवन जगत असताना
बरं म्हटले जाणार आहेत, माणसाला दुःख देणार आहेत, त्रास देणार आहेत, या माईक पदार्थांमध्ये मोडणारी अजून एक गोष्ट शास्त्रानं सांगितली ती म्हणजे तुमचा हा संसार. हा संसार देखील माईक पदार्थांमध्ये मोडला जातो. पहिला म्हणलं तुम्ही हा संसार करताय, पण हा संसार माणसाला दुःख देणार आहे. दुःखरूप हा संसार आहे. संसार किती जरी केला तरी या संसारामध्ये अपेक्षा वाढत जातात आणि हा संसार कधी पूर्णतेकडे जात नाही बाबा. संत म्हटले दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार. शास्त्रानं व्याख्या केली संसारत इति संसार हा. एक गोड व्याख्या शास्त्र आपल्याला सांगतं. प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे. थोडं बारीक आहे का? प्रपंचाचा आरंभ हा अनुकूल आहे पण त्याचे परिणाम प्रतिकूल आहेत. तसं परमार्थाचा आरंभ हा प्रतिकूल आहे पण त्याचे परिणाम मात्र अनुकूल आहेत. मग तुम्ही ठरवा संसार करायचा की परमार्थ करायचा. आम्ही म्हणणार नाही सोडून द्या, फक्त परमार्थ करा. संत म्हटले संसार असा करायचा आहे. संसारी असावे आसोनी नसावे. कापूस घरामध्ये ठेवलेल्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आहेत आणि शॉर्ट सर्किट झालं आणि घराला धडधड धडधड आग लागली. त्या घरामध्ये ज्वारी आहे, कापूस आहे, बाजरी आहे, गहू आहे, मुलं आहेत आणि बायको आहे. मला सांगा तर घरातून तुम्ही अगोदर काय बाहेर काढाल? घरातून अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? तुम्ही म्हणाल 11 वाजत आले, अगोदर तुलाच बाहेर काढलं पाहिजे. ही भूमिका आहे प्रत्येकाची. अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? बाजरी आहे, गहू आहे, ज्वारी आहे, कापूस आहे, बायको आहेत, मुलं आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी त्या घरात आहेत. मग अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? रंगनाथ गुरुजी परभणी गुरुजी एक उदाहरण सांगायचे. कुंभार आणि कुंभारी यांना जर भरपूर आयुष्य असेल तर तिथं मडक्याची कमतरता भासत नाही. मग अगोदर काय बाहेर काढलं पाहिजे? हा, बायको काढली पाहिजे. मला सांगायचंय हा जो संसार आहे, संसार रूपी हे जे घर आहे, मग या घरात सगळ्या गोष्टी आहेत. त्यातली त्यात या घरातून तुम्हाला रामाची निवड करायची आहे. म्हणून एरती माई के दुःखाची जणी, त्या गोष्टी जाणाऱ्या दुःख देणाऱ्या. महिला मंडळ संसार फार विचित्र आहे आणि हा या संसारामध्ये चांगलं झालं तर ठीक, नाहीतर हा संसार माणसाला दुःख देणार आहे. हा संसार सोडून जाणार आहे. बाबा एक आजी काल मला भेटल्या. आपलं बारशीकडे माझं कीर्तन होतं, ओळखीच्या होत्या आजी. कीर्तनात आल्या, कीर्तन सगळं माझ्याकडे आल्या. मी म्हटलं आजी कसं आहे? जी म्हणे बरं आहे. म्हण लेकाचं सुनाचं लग्न झालं का नाही? म्हणे झालं ना. म्हटलं मुलाचं कसं आहे? म्हणे थोडा झालं. म्हणे काय झालं? सुनबाई. म्हणे काय करती? खाटावर बसते खाटावर. म्हटलं मग काय करती? टीव्ही बघते टीव्ही. म्हटलं मग बघू द्या की, तुम्हाला काय अडचण आहे? म्हणे मला जी सिरियल पाहिजे ती पाऊस देत नाही.
लेक मग घरामध्ये काम कोण करतं? आजी मला म्हणे, ताई तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगू नका, पोरालाच करावे लागतात. म्हटलं लेखाचं तसं झालं, लेकीचं कसं आहे? म्हणजे लेक जावाई सोनं सोनं. म्हणजे जावाई काय करतो? काही नाही म्हणे, लेकीला खाटाच्या खाली उतरूच देत नाही. हा संसार आहे. या संसारामध्ये माणसाला दुःखच भोगावं लागतं. म्हणून या संसाराच्या नादी कधी लागायचं नाही. हा संसार सुटत नाही बाबा, पण त्यातली त्यात तुकोबरायांनी केला, नाथ महाराजांनी केला, सगळ्या संतांनी संसार केला, पण संसार करत करत भगवंताचं नामचिंतन परमार्थ केला आणि उच्च कोटीच्या पदाला पोहोचले. हा संसार माणसासोबत येणारं काही नाही. माणसाच्या सोबत येणारी गोष्ट एकच आहे, ती म्हणजे भगवंताचं नाम. एक सुंदर गोड असं भजन आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, कृष्ण नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊं गली गली, शोर मचाऊं गली गली, माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा, माया के दीवानों सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही बड़ा रह जाएगा, सुंदर काया मिट्टी होगी, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, सुंदर काया मिट्टी होगी, चर्चा होगी गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा, शोर मचाऊंगी गली, बोलो राम बोलो राम राम राम, बोलो राम बोलो राम बोलो राम राम तुकोबराय म्हटले, देवाला आपलंसं करा आणि या माईक पदार्थांचा त्याग करून तो अविनाशी असणारा परमात्मा त्याचं वेड या मनाला लावा. तिसरं चरण
म्हणावी मनापिसे गोविंदाचे. तुकोबराय म्हणतात तो अविनाशी परमात्मा आहे, तो त्रिकाल बाधित सत्य आहे. त्या अविनाशी परमात्म्याचं वेड या मनाला लावायचं. जो कालही होता, आजही आहे आणि आपण गेल्यानंतर उद्याही राहणारा सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तीनदा का म्हटले त्याचं कारण आहे. एकदा म्हणता आलं असतं सत्य तू विठ्ठला, पण तीनदा म्हटले त्याचं कारण तो भगवंत कालही होता, आजही आहे आणि आपण गेल्यानंतर तो राहणारा आहे. म्हणून त्या अविनाशी परमात्माचं वेड मनाला लावायला सांगितलं. इथं प्रश्न परत निर्माण होतो, मनालाच का लावायचं? त्याचंही कारण आहे बाबा, तुमचं माझं मन हे फार चंचल आहे, फार चपळ आहे. बहुत चंचल चपळ जाता येता. हे मन एवढं चंचल आहे, हे मन एवढं चपळ आहे. भगवद्गीतेमध्ये या मनाचं वर्णन केलं. चंचल मी मन कृष्ण प्रमाती बलवदृढम तस्याहं निग्रहम वन्ये वायुर्वस दुष्कृतम. काय काय करीतो या मना? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन. हे एवढं चंचल, एवढं चपळ आहे. संतांनी या मनाचं वर्णन केलंय. हे मन चंचल मोठे भगवंताची भक्ती कर, भगवंताचं नामस्मरण कर. अगदी तुमच्या माझ्या जीवनाचं कल्याण, तुमच्या माझ्या देहाचं सार्थक जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामात आहे. आणि ते नामस्मरण ही योग्य वयात आणि योग्य वेळेतच करायचं. तर नाभाग्यवंत नटे हरी. परमार्थ करायचं असेल तर माणसानं परमार्थ तरुणपणी करावा. जोपर्यंत कान नीट आहेत, तोंड नीट आहे, डोळे नीट आहेत, पायानं चालता येतं, हातानं टाळी वाजवता येते, तोपर्यंतच परमार्थ करायचा. एकदा का या आयुष्याचे सूत्र बिघडले, ज्ञानोबराय म्हटले आयुष्याचे सूत्र बिघडता उमटे भूताची घळाळता. या आयुष्याचे जर एकदा सूत्र बिघडले तर मग माणसाला परमार्थ करता येत नाही. बाबा कानानं ऐकू नाही आलं, तोंडानं बोलता नाही आलं, पायानं चालता येत नाही, चालता नाही आलं. या बहिरांचा एक प्रॉब्लेम आहे. ते इतके जोरात बोलता ते समोरच्याला बहिर समजतात, इतके जोरात ते बोलतात. प्रक्रिया आहे. एकाचं लग्न झालं, लग्नाला 4 महिने झाले, हा डॉक्टरकडे गेला. डॉक्टरला म्हणला डॉक्टर 4 महिने लग्नाला झाले, असं संसार सगळा ठीकठाक चाललेला आहे, पण मिसेसचा एक प्रॉब्लेम आहे म्हणजे मी तिला बोललेलं तिला ऐकू येत नाही. डॉक्टरने सांगितलं तिला सर्दी ताप खोकला असता तर गोळ्या देऊन मी नीट केलं असतं, पण ती घरी आहे, मी इथं आहे, तिला किती फुटावरून ऐकू येत नाही. तू घरी जा आणि ते चेक कर, नंतर आपण ठरवू टावर कुठे पाहिजे, रेंज कुठं नाही. हा घरी गेला, पहिल्या दारात उभं राहिला, बायकोला आवाज दिला, अगं भाजी काय केली? तिचा रिप्लाय आला नाही. यानं चेक केलं, हिला 50 फुटावरून ऐकू येत नाही. पुन्हा दुसऱ्या दारात गेला, अगं भाजी काय केली? तिचा काही रिप्लाय आला नाही. हा म्हणजे 30 फुटावरून सुद्धा ऐकू येत नाही. बाबा टेन्शन येणारच ना, बायकोला ऐकू येत नाही म्हटल्यावर. ती भेटना एक तर आता लोक म्हणतात ताई तुम्ही बाहेर जाता, आमच्या गावातली बरेच म्हणतात, बाहेर गेलं तरी पोरं म्हणतात ताई तुम्ही बाहेर फिरता, पहा ना एखादी पोरगी. मी म्हणत असते आमच्या गावात ट्रॅक्टर भरून शिल्लक येत, लग्न जुळानात पोरांचे, अवघड झालं. यानं चेक केलं, 30 फुटावरनंही तिला ऐकू आलं नाही. हा बायकोच्या जवळ गेला आणि रक्कन हात उचलला आणि हळू मारला. जोरात मारू शकत, जोरात मारत तुम्ही क्रियापद सावकाश द्या बरं, माझं व्याकरण पक्क आहे. जोरात मारत नाही मारू शकत, मारणारही नाही म्हणते. जोरात हात उचलला ना हळू मारला. तो म्हणे बाई तुला किती वेळची विचारलं भाजी काय केली? ही म्हणे मी तुम्हाला 3दा सांगितलं वांग्याची भाजी केली.
बोला बरं, नाही तर मला इथं डॉक्टर बोलावा लागेल. म्हणजे प्रॉब्लेम याच्यात होता, हे डॉक्टरकडे कोणासाठी गेलं म्हणजे आयुष्याचे सूत्र बिघडता. कारण ऐकू नाही आलं, डोळ्यानं नाही दिसलं, काहींना जवळचं दिसत नाही, काहींना लांबचं दिसत नाही, काहींना काहीच दिसत नाही. हे आयुष्याचे सूत्र जर बिघडले तर परमार्थ माणसाला करता येत नाही. करायचं असेल तर तरुणपणी करा. हा देह त्याच्यासाठीच आहे. देवे दिला देह भजना तो या झाला फाटा. संत म्हटले राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा. प्रमाण प्रत्येकाच्या परिचयाचं आहे, प्रत्येकाच्या पाठ आहे, पण प्रमाणाचा विचार जेवण आम्ही करत नाही कधी. राम राम स्मरा आधी, पण कधी जेवण करण्याच्या अगोदर, आंघोळ करण्याच्या अगोदर, बाहेर फिरायला जाण्याच्या अगोदर, गाडीवर बसण्याच्या अगोदर, कशाच्या अगोदर नामस्मरण करायचं. मी सांगेन, मी शतकोटी वाचत असताना माझ्या वाचनामध्ये एक सुभाषित आलं होतं. ते सुभाषित आपल्याला सांगतं की भगवंताचं नामस्मरण कशाच्या अगोदर करायचं. शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्नान माचरे लक्षम विहाय दातव्यम कोटिम तत्वा. 100 कामं सोडायची अगोदर जेवण करायचं, 1000 कामं सोडायची अगोदर स्नान करायचं, 1,00,000 कामं सोडायची अगोदर दान धर्म करायचा, आणि कोटी कामं बाजूला ठेवायची अगोदर भगवंताचं नामचिंतन करायचं. म्हणून राम राम स्मरा अगोदर करा, आणि योग्य वयात आणि योग्य वेळीच करा. बाबा म्हातारपणचा परमार्थ आहे घराला आग लागल्यानंतर विहीर खोदण्यासारखा. कारण म्हातारपणी आपली अवस्थाच अशी होते, नाक मुख गळू लागले समजावं आपल्या घराला आग इथं बसली. किती लोकांच्या लागली ते पाहणार नाही, ज्यांची लागली त्यांची अशीच लागू द्या. पण ज्यांची घरं अजून मजबूत आहे त्यांनी काय करायचंय, करावी तातडी परमार्थ. परमार्थाची गाई का करायची परमार्थाची तातडी. हा देह मी आहे, देह नव्हे मी हेच रे पुरलाव रे. हा देह जर सोडला तर या देहामध्ये देहोम देहास्मी स्थिती माणसाकडनं कधीतरी सुटावी आणि अहम ब्रह्मास्मीकडे माणसानं जावं. ते सुद्धा अहंकाराचं कारण आहे बरं. अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा अहंकाराचं कारण आहे. देहोहम देहास्मी स्थिती आणि अहम ब्रह्मास्मी हे दोनही चांगलं नाहीये. मग शेवटी जे उरतं त्याचं नाव आहे शून्य, आणि ते माणसाकडे असावं. देहोहम आणि अहम ब्रह्मास्मी हे दोनही माणसाला दुःख देणारे आहेत. एखादा शेतकरी आहे, शेतामध्ये गेला, पाहणी करत असताना पायामध्ये काटा टोचला आणि तो काटा काढायचा कशाने म्हणून त्यानं विचार केला. शेजारी एक मोठा बाबळीचा काटा होता, त्यानं तो काटा घेतला आणि तो काटा त्यानं पायातला काटा काढला, काट्यानं काटा काढला. असे जगातलंही काटे काट्यानं काटा काढते. काट्याचं सांगते मी दुसरं. त्यानं काट्यानं काटा काढला आणि तो ज्या काट्यानं पायातला काटा काढला तो काटा खिशातला रुमाल काढला आणि त्याच्यावरती तो ठेवला. तो त्या काट्याला म्हणू लागला, काटे महाराज इथं नाही ना कोणी. तो त्या काट्याला म्हणायला लागला, मज वाटी त्यासी. तो काट्याला म्हणायला लागला, तुम्ही माझं चांगलं काम केलं, तुमची जागा खाली नाही, तुमची जागा इथं आहे. त्यानं तो काटा रुमालात ठेवला, खिशात घातला आणि घरी गेला.
घरी गेल्याच्या नंतर दुपारी जेवण केलं. बायकोला म्हटलं थोड्या वेळ मी झोपतो, आराम करतो. डाव्या अंगावरती झोपला आणि तो रुमालात ठेवलेला काटा पोटात शिरला. 36 टाकाचं ऑपरेशन झालं. आता मला सांगा, रुमालातला परवडला की पायातला परवडला? म्हणजे पायातलाही चांगला नाहीये आणि रुमालात ठेवलेला तोही. देहोहम स्थितीही चांगली नाहीये आणि अहम ब्रह्मास्मी हे सुद्धा चांगलं नाहीये. म्हणून भगवंताचं नामचिंतन करायचं. हा देह जाणार आहे. भगवंताच्या नामचिंतनाचा फायदा एवढा आहे महिला मंडळ. नामचिंतन केलं मी वारंवार तुम्हाला का सांगते, त्याचं कारण सुद्धा आपल्याकडे वेळ कमी राहिला. किती राहिला? वेळ किती राहिला बाबा? 5 मिनिटं. कीर्तनाचा नाही, आयुष्याचा विचार. मला माहिती माझ्याकडे आहे गड्या, 5 मिनिटं राहिले. पण आयुष्याचा वेळ माणसाला सांगता येत. महिला मंडळी इथं इतकी थाट्यात उभी राहून तुमच्या समोर बोलतेय, घरी जाईपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. मारतात लगेच. पण ही वस्तुस्थिती आहे, सांगू शकत नाही आपण कोण कधी जाईल. तुम्ही बसलात, उठता येईल का नाही याची गॅरंटी नाही. आम्ही उभं राहिलोत, आम्हाला बसता येईल का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही. ग्रास वेगळी सत्ता. म्हणून भगवंताचं नामचिंतन, भगवंताची भक्ती करायची. कधीतरी या मंडळाला सांगा, हा संसाराचा मायाजार फार कठीण आहे. या संसारामध्ये मन गुरफटू देऊ नको. संसाराचा मायाजार म्हणजे फार कठीण आहे. संतांनी वर्णन केलं. संत म्हटले, नको नको म्हणा गुंतू माया. संकीर्तन साधन पै जळतील पापे जन्मांतरीचे. जीवनात केलेली वाईट कर्म, जीवनात केलेली वाईट पाप भगवंताच्या नामानं जळून खाक होत आहेत. म्हणून त्या नामाचं वेड मनाला लावायचं. तुकोबाने म्हटले, देवाला आपलंसं केलं, माईक पदार्थांचा त्याग केला, अविनाशी परमात्माचं वेड जर मनाला लावलं, त्याचं उत्तर तुकोबारा देतात शेवटचं जन्म.
उत्तमची उरे कीर्ती मागे. अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु श्री तुकोबराय आपल्याला सांगतात, बाबा हा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. माणसानं जीवन जगत असताना जीवन चांगलं जगावं, कारण जगाच्या मालकानं नरदेह दिलेला आहे. आयुष्य जगत असताना जीवन जगत असताना जीवन असं जगा, आपण गेल्याच्या नंतर कमीत कमी 10 ते 15 वर्ष का होईना माणसाची कीर्ती या जगात शिल्लक राहावी. संत म्हटले मरावे परी कीर्ती रूपी उरावे. असं जीवन माणसानं जगावं. जाता जाता मी फक्त तुमचे 5 मिनिटं घेणार आहे. शेवटचे 5 मिनिटं माझे असतील फक्त माझ्या तरुण बांधवांसाठी. माणसानं जीवन कसं जगायचंय, जसं जीवन माझे ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथ महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई हे संत महात्मा मंडळी जसं जीवन जगले तसं जीवन जगायचंय. आणि तुम्हाला जीवनच जगायचं असेल तर माझे छत्रपती शिवाजी महाराज जसं जीवन जगले तसं जीवन आपल्याला जगायचंय. कारण आज बरेच लोक आम्हाला म्हणतात, ताई राजांचा इतिहास कीर्तामध्ये सांगतात, तुमचे राजे का देव होते का? मला माहिती नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नाही मला माहीत नाही, पण एक गोष्ट मी छाती ठोकून सांगेल, आज आमच्या गळ्यामध्ये माळ, आमच्या गळ्यामध्ये टाळ, आमच्या भाळावर बुक्का, आमच्या कपाळावरती कुंकू, आमच्या दारामध्ये तुळस, आमच्या मंदिरावरती कळस जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे. कारण अवघा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवला. आज राजा घडले, इथं कीर्तन होतंय, हे स्वतंत्र आपल्याला प्राप्त झालं, त्याचंही कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज राजांनी महाराष्ट्र घडवला. म्हणून आज या ठिकाणी स्वतंत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. सप्ताह करण्याचं, कीर्तन करण्याचं, भजन करण्याचं हे स्वतंत्र जे प्राप्त झालं ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आणि मला आनंद वाटतो बाबा, इकडच्या भागामध्ये आलो की गावागावात राजांचे स्मारक उभारलेले आहेत. आमच्या केळीगव्हाणवरून मी येताना आता आले, 2 राजांचे स्मारक उभारले त्या केळीगव्हाणकरांनी. खरं आनंद वाटला ते बघून मला, कारण हे करणं आपल्याला काळाची गरज आहे. ज्या राजांमुळे आज तुमचं माझं जीवन या जगामध्ये आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कुठेतरी त्याची जाणीव माणसाला जीवनामध्ये असावी. कसं घडवलंय माझ्या राजांनी हा महाराष्ट्र. हाती तलवार घेऊन राणी भिडला जाऊन केली मुघल शाही नष्ट. माझ्या राजानं घेतलंय कष्ट,
म्हणून दादा जीवन जगायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं सारखं जगा. ज्ञानोबा तुकोबारांच्या सारखं जीवन जगा म्हणून तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने 2 हात वरती करा. ज्यांना ज्यांना दिले ते करा. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. सगळे महिला मंडळ तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याची शपथ आहे.